नमस्कार. मोदींच्या निवृत्तीनंतर कोण या व्यक्तीचं नाव चर्चेत. पंतप्रधान होण्याची 99% शक्यता. लोकसभा निवडणुकीत भाजपने मित्रपक्षाच्या मदतीने केंद्रात सरकार स्थापन केले आहे. मोदींच्या करिश्माई नेतृत्वामुळे भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत आला. पण भाजपवर विश्वास ठेवणाऱ्यांच्या आणि त्यांच्या विरोधकांच्या मनात स्वाभाविकपणाने एक प्रश्न उद्भवतो. मोदीजी नंतर भाजपकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असू शकतो? एक नंबरवर अमित शहा यांचं नाव दर्शवण्यात आलं आहे. अमित शहा भविष्यात पंतप्रधान पदासाठी एक मजबूत दावेदार असू शकतात. जर आपण त्यांच्या कुंडलीचे विश्लेषण केले तर त्यांचे ग्रह आणि नक्षत्र खूप मजबूत आहे. ते 99% सूचित करतात की ते पंतप्रधान होतील. फक्त एक मोठा उलटा आणि त्यांचा आजार त्यांना पंतप्रधान होण्यापासून रोखू शकतो. 2 नंबरवर योगीनाथ. अनेक ज्योतिषी योगीनाथ यांच्या कुंडलीचे विश्लेषण करतात की म्हणतात की ते भविष्यात भारताचे पंतप्रधान होतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारत हिंदू राष्ट्र बनेल. त्या काळात त्यांना अनेक आव्हान तोंड द्यावे लागेल. शनी आणि मंगळच्या मजबूत स्थितीमुळे ते अधिक दृढ आणि निर्णयपणे बाहेर येतील. योगी आदित्यनाथ यांच्या कुंडलीनुसार सूर्याची अशी स्थिती व्यक्तीला राज्यसत्तेचा आनंद देते. ज्योतिषशास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कर्मभाव असतो त्या व्यक्तीला जीवनात उच्च स्थान मिळते. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.